कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. संजय राऊतांनी आज बंदुकीचा फोटो दाखवलेला आहे. काल ज्या पद्धतीचं विधान त्यांनी केलं होतं, काल तर शिवीगाळच केली होती त्या ठिकाणी संजय दिना पाटील यांना, आणि आज बंदूक दाखवली आहे. बंदुकीचं राजकारण सुरू झालं असं म्हणावं महाराष्ट्राच्या राजकारणात. अहो, हे सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी करतात. बंदुकीचं राजकारण, बंदूक दाखवणं. आमच्याकडं पण, माझ्याकडे रिव्हॉल्वर पण आहे, पिस्टल पण आहे अधिकृत. हे सर्व नाटकं जे करतात नाही, राजकारणामध्ये फ्लॅश होण्यासाठी करतात. बंदूक दाखवली, मार एखाद्याला गोळी, दाखव हिंमत, म्हणता मारली आम्ही गोळी, जा काय करायचं करा. परंतु राजकारणामध्ये या थराला गेलं नाही पाहिजे, हे आमचं मत आहे. तुम्हाला राजकारण करत असताना एक वैयक्तिक चर्चा होऊ शकते, तुमचं वादविवाद होऊ शकतात, एकमेकावर आरोप प्रत्यारोप होऊ शकतात. बंदुकी गाडून टाकू, कापून टाकू, मारून टाकू, ह्या ज्या भाषा आहेत या गल्लीतल्या गुंडासारख्या झाल्यात. गल्लीतले गुंड जे असतात ना, ते अशी भाषा करतात. जर तुम्हाला मोठा गुंड व्हायचंय तर तुम्ही फक्त इशाऱ्याने लोकांना मारत जा, बंदूक काढू नका. पण रक्तरंजित राजकारणाला सुरुवात झाली आहे का दोन्ही शिवसेनेमध्ये असं वाटतंय 6 खासदार फुटल्यानंतर? काही रक्तरंजित वगैरे काही होणार नाही. ही फक्त तोंडाची हवा आहे, बोलतात आणि आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. ठाकरे वारंवार फेकनाथ शिंदे म्हणून उल्लेख करतायत एकनाथ शिंदेंचा, आणि एकनाथ शिंदेंनी पण यावर नाराजी व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे बच्चा आहे, मॅच्युअर्ड नाही आहे. आदित्य ठाकरेच्या बापाला कुणी जर असं म्हणलं तर त्याला आवडेल का? तुझं वय काय, तू बोलतोय काय? तुझ्या बापाला जर कुणी असं बोललं तर, त्याची नक्कल केली तर, मग त्यांचा हात वर काढून हलवला तर मग कसं वाटेल? माणसांनी राजकारण करताना वैयक्तिक टीका न करता तुम्हाला जे काही पक्षीय टीका करायची ती करा ना. एकीकडे संजय राऊत बंदूक दाखवत आहेत, दुसरीकडे बच्चू कडू म्हणतात दोन्ही शिवसेनेने एकत्र यायला पाहिजे 2029 पर्यंत, आणि महाराष्ट्रात शिवसेना वाढवली पाहिजे. हा, बच्चू कडूचं मत आहे. आता होईल असं दिसतंय. बच्चू कडूने हे एकदा जाऊन संजय राऊतला विचारलं पाहिजे. नक्कीच आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे, आणि एकंदरीतच आपण पाहतोय की बच्चू कडू यांनी जे विधान केलं आहे त्याबद्दल बच्चू कडूंनीच आता उद्धव ठाकरेंची बोललं पाहिजे असं मत व्यक्त करतात संजय शिरसाट. कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.